बडबड गडबड. छोट्या मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका छोट्या मांजराची, जी रात्री चक्क ताऱ्यांशी बोलायला गेली होती. पण तिथे तिला कोण भेटलं असेल बरं? पटकन पांघरून घ्या, उशी जवळ घ्या आणि ऐका आजची गोड गोष्ट. गोष्टीचे नाव आहे मिनी मांजर आणि चमचमतं तारांगण. एक होती छोटी गोजिरी मांजर. तिचं नाव होतं मिनी. मिनीचं फर अगदी मऊ मऊ होतं आणि तिचे डोळे चमकदार गोल गोल होते. मिनीला रात्री झोपायच्या आधी आकाशाकडे बघायला खूप आवडायचं. ती रोज खिडकीत बसून तारांकडे बघत म्हणायची, "वा, किती चमचम चमकताय तुम्ही." एके रात्री आकाशात खूप सुंदर तारे चमकत होते. थंड वारा हळूच वाहत होता आणि चांदोबा हसत होता. मिनी हळूच म्हणाली, "काश मी पण तारांकडे जाऊ शकले असते." इतक्यात खिडकीजवळ एक छोटासा चमचमणारा तारा खाली आला. तो म्हणाला, "मिनी, तुला आमच्या तारांगणात यायचंय का?" मिनीचे मिशी हलले. "खरंच? मी येऊ शकते?" "होस." तारा हसला आणि अचानक मिनी एका मऊ ढगावर बसून आकाशात उडू लागली. खाली छोटी छोटी घरं दिसत होती. झाडं अगदी खेळण्यांसारखी दिसत होती. थोड्या वेळाने मिनी तारांगणात पोचली. तिकडे छोटे छोटे तारे नाचत होते. कोणी गोल गोल फिरत होतं, कोणी चमचम लुकलुकत होतं. एक छोटा तारा मिनीजवळ आला आणि म्हणाला, "आम्ही रात्री छोट्या मुलांसाठी आकाश उजळवतो." दुसरा तारा म्हणाला, "आणि गोड स्वप्न पण पाठवतो." मिनी खूप खुश झाली. इतक्यात ताऱ्यांनी एक छोटंसं अंगाई गीत सुरू केलं. "लुकलुक तारा छोटासा, झोप आता गोजिरवाणा. चांदण्यांच्या गावामध्ये येईल स्वप्न गोड गोड ना." मिनी शांतपणे ऐकत होती. तिचे डोळे हळूहळू मिटू लागले. तेवढ्यात एक मऊ ढग तिच्यासाठी छोटासा बिछाना बनला. मिनी त्या ढगावर पडली. ताऱ्यांनी तिच्यावर चमचम प्रकाश टाकला आणि चांदोबा हळूच म्हणाला, "गुड नाईट मिनी." थोड्याच वेळात मिनी गाढ झोपून गेली आणि त्या रात्री तिला स्वप्नात पुन्हा चमचमतं तारांगण दिसलं. शुभरात्री छोट्या मित्रांनो. गोड गोड स्वप्न पहा. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या बडबड गडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या मजेदार गोष्टीत पुन्हा भेटूया. बाय बाय.